अर्धा तास झालाय ती मॅप वाली बाईक कुठे आहे? हे चालू आहे ना? बिचारी सांगून कंटाळली ती वैतागली मजा आहे ना ती, एवढी वैतागली आहे म्हणजे ती मॅप बोले तर गुगल बाई पण बोलेल अरे यार जा ना मर ना तिकडे कुठं राईट घे लेफ्ट घे. हा बाई ते परत ओरडली ती एवढं सांगली. अरे तिचा पण घरदार आहे बाई, किती काय झालं तरी पण तिला पण नवरा आहे पोरा आहे, तिला पण जेवण बनवायचं असेल घरी. तो हॅलो माझ्या लेकरांनो, लय दिवसाच्या नंतर तुमचा भाव आज ब्लॉग करायला आलेला आहे. सो लय दिवस आय माय सॉरी की लय दिवस आलो नव्हतो. हा ये तर आजचा विषय असा आहे की भावाने एक्झाम वगैरे झालेली आहे आणि आत्ता तुमचा भाव चालला आहे मुंबईला. तर का चाललो आहे ब्लॉग पण होईल आणि आपल्या अनिकेत आहे म्हणजे ज्याने जे पहिल्यापासून सूरज भाऊजांना सपोर्ट करतायत आणि जे पहिल्यापासून बघतायत त्यांना माहिती असेल की म्हणजे त्यांना माहिती असेल की माझ्या ब्लॉगमध्ये येणार सगळं पब्लिक माहिती असेल. तर अंकुश नाही सॉरी अंकुश येते तोंडात. हां अंडे आहे म्हणजे अनिकेत, त्यांनी गाडी घेतली नवीन तर त्याला भाडं आहे मुंबईला. सो मी पण चाललो आहे त्यासोबत, मी अजय आणि अनिकेत. तर भाई एक मजा असते, पोरं चाललो आहे आणि बघा ह्या बोलेरोमधनं चाललो आहे. तर भाई एन्जॉय आहे, दिस इज अ फर्स्ट काय म्हणजे एक्सपिरियन्स असतो एक लाईफमधला. प्रत्येक एक्सपिरियन्स जगा. मला पण माहिती मी काय बोलतोय. रात्रीच्या वाजलेलं 10:30 आणि आता आम्ही निघालोय मुंबईला. तर आम्ही निघालोय आपल्यासोबत अजय भाव आणि अंड्या भाव. ओ अंड्या अंड्या तुला कसं वाटतं तू सूरज भाऊजांसोबत पहिल्यांदा फिरतोयस? दुसरी महिना दिस इज कॉल्ड दुसरी महिना. आम्ही एकत्र निघालोय. वेलकम टू माय चॅनल. चिंबून टाकू कोल्हापूरचं शब्द चिंबून टाकू. अंड्याची महिना. हॅलो गाईज, आणि आता हा व्हिडिओ मधनं कट झाला असेल बिकॉज आता मी तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन म्हणजे इन्फॉर्मेशन देणार आहे माझ्या रिगार्डिंग. तर भाई तुम्ही बाहेर म्हणजे मोस्ट ऑफ द मुलं आणि हां म्हणजे मुलं वगैरे जास्त बाहेर फिरतात आणि त्यानंतर म्हणजे माझं स्वतःबद्दल झालेलं आहे की मी उन्हाबिना जास्त असतो. त्यानंतर फिरायला वगैरे आम्ही सारखं ब्लॉग बनवायला पण बाहेर होतो, त्याच्यामुळे मला आलेले आहेत पिंपल वगैरे आले, बरं डार्क स्पॉट वगैरे आले. तर करायचं काय? तर माझ्या एक फ्रेंडने रिकमेंडेड केलं, डर्मोलॉजिस्ट एक आहेत, त्यांनी माझा म्हणजे त्यांचं ॲप आहे क्युअर स्किन म्हणून. तरी भाई स्किन केअर पाहिजे, कुछ भी होके स्किन केअर चाहिए. पण त्यासाठी एक तुम्ही हेल्पफुल घ्या डर्मोलॉजिस्टची एक सजेशन घ्या कसं करायचं. कुठचंही फालतू प्रोडक्ट वापरू नका. ट्रस्टेड असेल. मला मित्रांनी सांगितलं की असं ॲप आहे क्युअर स्किन म्हणून, तो ओपन कर. त्यानंतर मग मी सगळे तुम्हाला इथे दाखवेल की मी काय काय केलं. त्यानंतर भाई तुम्ही झाल्याच्या नंतर तुम्हाला ते प्रोडक्ट पाठवतील डर्मोलॉजिस्ट. आणि त्यात मेन म्हणजे असं आहे की डर्मोलॉजिस्ट तुम्हाला सगळं इन्स्ट्रक्शन देतो, पण तुम्हाला डेलीचं सांगतो पण तुम्ही कसं केलं पाहिजे. आणि प्लस तुम्हाला हे पण सांगतात की तुम्ही कोणता प्रोडक्ट कधी यूज केला पाहिजे आणि कसा यूज केला पाहिजे, सगळे इन्फॉर्मेशन देतो. म्हणजे घर बसल्या तुम्हाला भाई डर्मोलॉजिस्टकडे जायची गरज नाही, घर बसल्या तुम्हाला सगळं भेटेल. सो ॲपमध्ये एक नंबर ॲप आहे आणि चांगला. गाईज हा क्युअर स्किनचा प्रोडक्ट येतात असे, तर ह्याच्यात आहेत प्रोडक्ट आहेत. तर आय थिंक मी 2100 म्हणजे 2100 रुपयाचा प्लॅन अप्लाय केलेला, त्यामुळे मला 1 2 3 4 5 असे प्रोडक्ट भेटले. आणि ह्यामध्ये 1600 आणि 2100 म्हणजे 1600 अँड 2100चा पण पॅकेज आहे आणि 1600चा पण आहे. बट तुम्हाला बेटर रिझल्ट पाहिजे असेल 3 ते 4 वीकमध्ये तर तो 2100चा तुम्ही पॅकेज रिकमेंड करेल मी. आणि डॉक्टर पण त्यात जास्त हेल्पफुल करतात आणि तुम्हाला इफेक्टिव्ह असेल म्हणजे तुम्हाला 3-4 वीक्समध्ये पाहिजे असेल तर 2100चा घ्या. आणि मी दाखवतो मला काय काय. आणि हे डॉक्टरांची पूर्ण किट येतं. यामध्ये पहिला आहे फेसवॉश. हे फेसवॉश पण मस्त मी यूज केलं आहेत आणि माझं 3-4 दिवस झालेत यूज करून, बेटर रिझल्ट आहेत, पहिल्यापेक्षा इम्प्रूव्हमेंट आहे. त्यानंतर हे आहे सनस्क्रीन पण सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. 30 FPSचे सनस्क्रीन तुमच्या स्किन रिगार्डिंग असतं, सगळं स्क्रीन वगैरे पहिला चेक करतात ते. त्यानंतर क्रीम आहे, क्लिअर क्रीम एक आहे. त्यानंतर मल्टी ॲक्टिव्ह करेक्शन आहे. हे तुम्हाला सगळं सांगतील कधी वापरायचं, कसं यूज करायचं ते पण सांगतात. आणि त्यानंतर हे बॅरियर्स रिडक्शन क्रीम आहे. बॅरियर्स येतात त्यावर रिस्ट्रक्शन दाखवणं. त्यानंतर एक तुम्हाला पॅकेज पण भेटतं, हे पॅकेज मस्त आहे. आणि असं काहीतरी प्रोडक्ट येतात. तर गाईज फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला चूज युअर लँग्वेज. तुम्हाला लँग्वेज तुम्हाला जी परफेक्ट वाटेल. त्यानंतर तुम्हाला गेट स्टार्ट करायचं आहे. त्यानंतर येतो मोबाईल टाका, एक मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर मोबाईल तुम्ही टाकायचा आहे.
त्यानंतर तिकडनं येईल OTP. नंतर तुम्ही स्वतःचं नाव वगैरे टाकायचं, जेंडर सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःच एज टाकायचं. माझं नाव सूरज बावधने, लाडका तुमचा सूरज बावधने. त्यानंतर मेल आणि त्यानंतर माझं एज आहे 21. त्यानंतर तुम्हाला तुमचं लोकेशन वगैरे टाका. तुम्हाला प्रॉब्लेम कोणत्या रिगार्डिंग आहे, तुम्हाला जर स्किनचा प्रॉब्लेम तर स्किनचा, हेअरचा, म्हणजे दोन्ही पण. क्युअर स्किन हे तुम्हाला हेअरसाठी पण मदत करतं, प्लस तुम्हाला स्किनसाठी पण मदत करतं. त्यानंतर तुम्हाला कोणत्या रिगार्डिंग प्रॉब्लेम आहे ते टाकायचं, एक्ने, डार्क स्पॉट, मग ते तुम्हाला सगळे विचारतात. गेट स्टार्ट करायचं. गेट स्टार्टच्या नंतर हे तुम्हाला ते विचारतात, मग तुम्ही तुमचे वासंड देऊ शकता काय, तुम्ही द्या, इथला काय विषय. त्याच्यानंतर स्किन प्रॉब्लेम तुम्ही एकदा टाईप करून सांगायचं तुम्हाला नक्की कसला प्रॉब्लेम आहे. फोटो मागतील, फोटो रिगार्डिंग म्हणजे तुम्हाला आताच्या कंडिशन मध्ये तुमचा फेस कसा आहे. त्यानंतर फोटो पण घ्यायचा आहे. तुमच्या भावाचा पण घेतलेला आहे. तुमचा भाव कसा चिकना दिसतोय पण भाई डार्क स्पॉट मध्ये जरा उदास झालेले आहे, तर फोटो वगैरे घेतलेला आहे. इकडं तिकडं वगैरे असं वन साइड करून आणि फोटो झाल्याच्या नंतर की ते एक तुम्हाला साइड फोटो मागतील, बिकॉज ह्या साईडचा तर इम्पॉर्टंट आहे. फोटो झाल्याच्या नंतर भाई तुम्हाला मी मगाशी बोललो 1600 वाला पॅकेज आणि 2100 वाला. 1600 वाला पण पॅकेज आहे, पण मी तर प्रेफर करतो 2100 वाला घ्या. आणि बिकॉज 2100 वाला घेतल्याच्या नंतर बेटर रिझल्ट आहेत आणि ह्याचा लय जणांना इफेक्टिव्ह पडलेला आहे आणि लय जणांचे रिव्ह्यूज पण चांगले आहेत. खाली तुम्ही बघू शकता. 100 मध्ये पण तुम्हाला आम्ही डिस्काउंट देणार आहे. सूरज बावधने तुम्हाला है तो डिस्काउंट देना ती पडेगा. त्यानंतर तुम्हाला कोड टाकायचा आहे कॅपिटल SURAJ 100. पोलिसांचा नंबर आहे. सूरज 100 टाकायचं आहे आणि भाई तुम्हाला परत एकदा ते डिस्काउंट भेटेल सूरज बावधने की तरफ से. थँक्यू. क्युअर स्किन. आता विषय चालू आहे की आम्ही आता खेडला पोहोचू आणि इकडे आमचे विषय झाले भूताचे. पर्वत झाला, पर्वत भूताचा. काय झालं माणूस भाई कुलवंडी घाटात दाता काढून सांगतोय बिजगर मधून. हे भाई तो आपलं माहिती आपण ऐक आपण ऐक तर 1:04 देवा शपथ सांगतो, मला स्वतःला दिसलाय. देवा शपथ मला. आणि माझी रात्रीचे 1 वाजलेत आणि भाईचा आम्ही चाललोय मुंबईला आणि रोड पण बघा सुनसान आहे. आणि इथं भाईचे विषय काय चालू आहेत भूताचे. सिरियस विषय, खूप सिरियस विषय. दाता काढतो आणि एक आहे बाई पण दिसली त्यात गुंद्यामध्ये. म्हणजे रात्रीचे किती वाजलेले? रात्रीचे पण ते 15 मिनिटाचं अंतर होतं आणि तिथं 5 मिनिटांत मित्र कार घेऊन गेला. तर तिथं कार घेऊन गेल्याच्या नंतर तो म्हणतो भाई इथं कोणच नाही, म्हणून माझ्या अजूनच झाल्या. कारण बहिणी त्यांनी दात काढतोय, कसं समजेल भाई. सिरियस वाटत. ज्याला अनुभव असेल त्यांनीच गाडीवर बसा, नसल त्याने अजिबात गाडी पण चालवू नका. रात्रीच्या बाहेर एकट्याने पण कधी काय होईल आता आम्हाला अनुभव आहेत म्हणून आम्ही जातो. तर आजचे आपल्याला गुरुवर्य श्री माननीय अनिकेत शेलारजी आपल्याला 2 शब्द सांगतायत, ते तुम्ही ऐकले असाल. आणि त्यांनी जे सांगितलंय ते खरं आहे. म्हणजे ते त्याला अनुभव झालाय की परवा तो विषय झाला, ते कोणतरी दिसलं त्याला रात्रीचे 1 वाजता कोणतरी. आणि तो पण म्हातारा माणूस, तरुण नाही काय नाही. आणि 2 मिनिटांत लगेच बाई अशी लाल साडीतनं दिसते. म्हणजे ह्याचा अर्थ काय? म्हणजे ह्याचा अर्थ काय? रात्री बाई गेलेली कुठं लाल साडी घालून. हे मेन विषय. म्हातारा माणूस काय करत होता ते पण घाटात. म्हातारा माणूस तो पण तिथं पण. म्हणजे मला वाटतं कुठे वाडीत लग्न असेल आणि त्याला एसटी भेटली नसेल म्हणून ते स्टॉपवर थांबलेले. ठीक आहे थांबलेले, ठीक आहे थांबलेला बोलतो. 5 मिनिटांत मित्र जातो लगेच गायब होतो. त्याला एसटी भेटली असेल. कशी एसटी? रात्री बापान ठेवलाय माझ्या 1 वाजता एसटी. अध्यक्ष महोदय माझं एवढंच म्हणणं आहे की रात्रीचं फिरू नका. म्हातारा माणूस आणि लाल साडी घातलेली बाई दिसते असं काही नाही. ज्याला दिसायचा तो दिसतं. पण माझं नशीब एवढं चांगलं होतं की मी तेव्हा वाचलो. ओके. नाहीतर माझा पण कारभार होता. म्हणजे अंडे आपल्याला दुसऱ्या दिवशी लाल साडीत दिसला. इज्जत मुंबई चालला आपण. मुंबई तर दिस इज टोल गेट ऑफ चिप आपले खेड. तर जे खेडला असेल त्यांनी भाव नाही या भेटू. विकास बंद केले भाई. सुरक्षेचं मोस्ट इम्पॉर्टंट. किती काय झालं तरी साईडने ती लालवाली साडी बाई आली. आपली लाल साडी घेतलेली बाई हात टाकला मला घेऊन गेली. तर ब्लॉक पण बोलावणार तू तिच्यासोबत जाशील. मी काय करू? अकेले काय करेंगे? किती काय झालं तरी ती ओरडाल ना मला, तू काय केलं त्यासोबत. मग तिला कोण समजावणार? ती परत आता तिला कोण सांगणार? ती जबरदस्ती मला घेऊन गेले. मी सांगणार
तिला नाही विश्वास बसणार. माझ्या साईडला बसला ती मला बोल तू गेलासच का, ती तुला काय पण करेल. मग एवढा माहिती आपल्याला फ्यूल रासरूच तो अंडस तिकडे काहीतरी करतोय. डिझेल ना माझ्या लेकरू. आणि तो आता काय घेतलंय? प्रेग्नेंट प्रिडिएटर रे प्रिडिएटर. बाय काय खरं हे आपण नाही घ्यायचं प्रिडिएटर. ओके आम्हाला घे. अरे भाई ऐश हा BMW झाला होता खाना पिना. मस्ती मस्ती भाई. आज मजा येते बघ. अशी दररोज माझ्या पोरं गाडीत असतील ना मग माझ्या येईल. मला काच वर करते आता परत भूताच्या गोष्टी चालू होणार आहेत. तुला कसं वाटतं म्हणजे आज तू आमच्यासोबत एवढं फिरतोय म्हणजे तू आम्हाला घेऊन चाललायस आज. माझ्या वाटते आपल्या पोरच पाहिजे. माझ्या आपल्याला पोरं पाहिजे म्हणजे सोबत जेव्हा पाहिजे. सोम म्हणजे सोम नाही ना बायला घरात झोपला आणि आम्ही तेव्हा दोन सोबत असू लय मजा आहे. लय म्हणजे फुल एन्जॉय. फुल एन्जॉय म्हणजे घरच असं वाटतं. अरे ही माझी 6वी ट्रिप आहे. चांगली आहे नाही तर मी एकटाच जातो. म्हणजे आम्ही ज्यांच्यासोबत जातो उसके लिए हम अपने हो जाते हैं. काय बोलतात ते पण हा त्याला आवडतं आम्ही सोबत जातोय ते कोण म्हणजे दिस इज कॉल्ड सुरेश बावधुरे प्रेमी. आता आपण थांबलोय साई सहारा स्नॅक्स सेंटर मध्ये. भाषा हॉटेल बुलावा आया है. हॉटेलचे एंट्रन्स वगैरे आता वाजले आहेत रात्रीचे 4:30 म्हणजे पहाटेचे 4:30 किती 4:30 म्हणजे 4:15 झालेत. 500 उधर आपली सजनी लगे वो आहे काय हा ब्रिज कसा हलतो ब्रिज कुठं आहे बघायला. तर गाईज मॉर्निंग झालेली आहे आणि एक नंबरचे वातावरण झालेलं आहे वजमाला क्रूज करून. आणि अजून आम्ही गाडीमध्ये आहोत. आता इथून सुरत काहीतरी किती किलोमीटर आहे रे? 200 म्हणजे 300 किलोमीटर आहे फक्त सुरत. मोसम बघा मोसम आहे मस्ताना. आमच्या आयटम कोणाची नसताना. हो वाव तो मोबाईल खाली काय दिस इज कॉल्ड नेचर गाईज. अंड्याने नवीन शोध लावलाय आता की ब्रिज हलतो बोलतोय असा वर खाली होतोय. आणि आम्ही इथं अंड्याने आता गाडी लावलेली आहे आणि आम्ही चेक करतोय इथे. ए तू काय करतोय? ब्रिज हलतेला बघणार. कुठं आहे? बाहेर उभा राहू. ते ब्रिज हलते बघ. ते दिसते का ते बघ गाडी हलते ते दिसतंय. भाई भाष्य पुसतो थांबा. त्या गाडीची मोठी गेली तेव्हा हलतंय. 2 मिनिटं तो हलतोय बादशाह नाईस. तर अंड्याने आपल्याला नवीन एक शोध लावून दिलाय की ब्रिज इथला हलतो. भाई गोळकोटला गेलो असतो. गोळकोटचा पण ब्रिज हलतो. आता आपण आलोय महाराष्ट्राच्या बॉर्डरला. तिथून पुढे गुजरात. सो एवढ्या लांब आलोय. पहिल्यांदा आलोय. भेट दाखवतो. फक्त 130 किलोमीटर बाकी 130. पण आम्ही सुरतला नाही जाणार आहे कारण आम्ही चाललोय आता म्हणजे आता आम्ही प्रॉपर आहे गुजरात मध्ये. गुजरात बॉर्डर आहे. फर्स्ट टाइम आलोय. तरी पण आहे 100 किलोमीटर असंच आहे ना रे? असंच 200 किलोमीटर असंच आहे. सुरतच्या नंतर प्रॉपर गुजरात चालू होतं. ओके अहमदाबाद. ओ दया भाभी. आता तुमचा भावलेला आहे गुजरात सिटीत. गुजरात काय ते भाडं होतं ते आता सोडलंय. आता परत आम्ही एकदा महाराष्ट्रात आलोय. आपल्या हक्काच्या राज्यात आलोय. तुम्हाला भाव इधर सोगा आहे. इधर हे 2 तास झाले आम्ही ट्रॅफिक मध्ये आहे. 2 तास किती ट्रॅफिक? 2 तास झाले आम्ही ट्रॅफिक मध्ये आहे. आई शपथ सांगतो क्लिअर होत नाही. आणि भाई म्हणून मला चिकून आवडतो. मला नाही आवडत मुंबईत. दिस इज कॉल्ड रिझन. वाटोळा लावला शाप इथं. भाई आम्ही इथून खेड्यात रिटर्न जाऊन आलो असतो. हे बघ हा गुगलचा मॅप लावला. गुगल बाई 50 वेळा नॅरो डायरेक्शन काय अजून परत काहीतरी मध्ये बोलत होती तारी. टर्न लेफ्ट आणि कसला काहीतरी बोलली रोड नॅशनल रोड. त्याला बहादूरशाह जवळ आला तरी पण इथं नॅशनल रोड येतो. एकदा इकडनं गेला. अरे इकडे झालं. हे भाई तू कारागृह मध्ये काय घेऊन आलास?
ठाणे मध्यवर्ती कारागृहामध्ये घेऊन आलाय आम्हाला. कारागृह आहे तिथं बाबा. कारवा ब्रिज. याला कारवा ब्रिज बोलतात. म्हणून मला मुंबई नाही आवडत ह्या कारणामुळे. नुसती वैताग काचकाच इकडनं जा तिकडनं जा तिकडनं चुकलं की परत तिच्या फिरून या. हे कोकणीचं बेस्ट लाईफ मध्ये काहीतरी जागा कोकणात या पालखी फिरवा परत चिपळूणला आपले परत मुंबईला जावा. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. हा काय थांब बोल 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 बोल. फिरून फिरून आम्हाला सगळं करून मला आता चिपळूणची आठवण यायला लागली. आता आपण शिव नदीवर आलोय. आता शिव नदीच्या नंतर आपण आता जाणार चिंचा नाक्यात. 5 मिनिटात आपण चिंचनाका. आता मी शिव नदीवर आहे. शिव नदी बघ खाली नदी आहे आणि आता हा ब्रिज शिव नदीचा. भाई कसं राहतात देव जाणे. तुम्ही मुंबईवाले डेंजर आहात रे. सॅल्यूट म्हणजे भारी आहे बाबा. हमरे से ना होगा भाई हम कोकण करे हमरे से वो नहीं हो सकती. कोणाला अरे बा तू ठेव की ना इथं काय चाललो आपलं. तो एक तर तो गाडी तिच्याला एकदा इकडलं अरे चुकलो परत फिरून आला की परत बाई बोंबटते. इथं वैताग आलाय. इथं भाई तुम्हाला खोटं नाही सांगत आहे 15 का 16 तास आम्ही गाडीमध्ये 15 का 16 तास. आणि या अंड्यामुळे आणि तुम्हाला तुम्ही बोला ब्लॉक नाही केलास. अरे कसं करणार यार. ट्रॅफिक मध्ये ड्रायव्हर दलिंदर त्याच्यात भाई 15 तास गाडीमध्ये असं इकडं म्हणजे असं झोपलं वगैरे एवढा काय विषय नाही. पण भाई फक्त गाडीमध्ये कधी सवय नाही काय नाही. एक्सपिरियन्स साठी आलो. माझा लास्ट एक्सपिरियन्स केला नाही. एवढा बेकार एक्सपिरियन्स होता. ना फिरसे ना भाई अंड्यासोबत तर नाहीच. माझा आणि मुंबईचा काहीतरी दुश्मन आहे. मी मुंबईला जेव्हा पण येतो तेव्हा काहीतरी माझ्यासोबत काहीतरी होतच. आज ट्रिप कॅन्सल झाली. घर पे जाने का भाई मेरे को मेरे घर पे छोड़. अरे यार वैतागलो यार. ट्रॅफिक आहे इथं. हे फिरायचं आहे ना. काय ट्रॅफिक. अरे हे नव्हतं फिरवायला सांगितलं तुला. भाई काय ट्रॅफिक आहे. वन साइड करून इथं कशी ते बत्ती ताई बघ. ते पोरग तिकडं पुढं आहे. तू ती गाडी घेऊन चालवते. अगं ते पडल ताई. ते हेल्मेट बघ कार्टूनचा घातला नाही. ते बघ काय ताई. चलो अर्धा तास झालाय. ती मॅप वाली बाई कुठं आहे. हे चालू आहे ना. बिचारी सांगून कंटाळली ती. वैतागली मजा आहे ना. ती एवढी वैतागली आहे म्हणजे ती मॅप बोलेल तर गुगल बाई पण बोलेल. अरे यार जा ना मर ना तिकडं कुठं. मला घसा बसलाय सांगून राईट घे लेफ्ट घे. हा बाई स्वतः ते बघ परत ओरडली. ती एवढं सांगली. अरे तिचा पण घरदार आहे भाई. किती काय झालं तरी पण तिला पण नवरा आहे पोरं आहे. तिला पण जेवण बनवायचं असेल घरी. ती तुझं करेल की तिच्याला वागा तू स्वतःच बघल. अर्धा तास झाला इकडं जा त्या गल्लीत इकडं. ती एवढी सांगते तिचं ऐकत नाही. फक्त तिला तिच्या आवाजासाठी ऐकून ठेवला. काय बोलणार म्हणजे तिचा फक्त आवाज ऐकण्यासाठी फक्त तिने लावून ठेवला नाही. बाकी स्वतःच्या मर्जीनेच चाललाय बाई. वैताग आम्हाला. ती पण वैतागले. ती आता अजून जर आम्हाला बोलतात ना 10-15 मिनिटं अजून ते बघ वरडली. 10-15 मिनिटं अजून जर झालं चालू ती बोलणार आहे तू तुझं बघ तिकडं. मला माझा संसार आहे. मला माझी 2 पोरं आहेत नवरा आहे. मला पण माझा संसार आहे. हा मग मी माझं बघते तू तुझं बघ. वाटलं तर तू कंप्लेंट कर माझे. बघितलं. अगं बाय गप मेलीस. अरे का सकाळपासून तिचं ऐकतोय. काय सिग्नल लागला. चल तर सिग्नल काय घेत राहतात. कट. अगं बाय गप माझ्या लेकरू का ते. बाई वैतागली. बाई एवढी वैतागली ना की ती तिच्या नवऱ्याला ना सांगणार आहे आता का. आता अंड्याचं कारण आहे. अंड्या रात्री जाऊन तिच्या नवऱ्याच्या मार खाणार आहे. तू माझ्या बायकोला एवढं का बोलायला लावतो. तर बाई सिरी बद्दल तुझं काय म्हणणं आहे. अरे काही म्हणणं नाही. ही जे बोलते ना इंग्लिश त्याला विचारू की बाबा ही बोलते याला समजते का इंग्लिश. काही संबंध इंग्लिश आणि याचा. आणि फक्त आवाज ऐकतोय. एपिक भाई डेंजर भाई. तिकडं विषय आमचा विषय असं झालोय की ट्रॅफिक झक मारू दे. आमचं वेगळं त्यांचं वेगळं. अरे ती बिचारी कधीपासून बोलते. याला इंग्लिश काही समजत नाही. जरा पण समजत नाही याला इंग्लिश. आणि फक्त तिचा आवाज ऐकतो म्हणजे आणि विषय असा रे ती जेव्हा बोलते ना टर्न राईट. अरे भाई उपयोग काय. तू हो काय करतोय तर अंड्या
सगळ्यांनी चॅट मध्ये ओपी ओपी इन द चॅट सगळ्यांनी अंड्या ओपी थांबा आणि काय बोलली सांग रिटर्न मारायचं इथं युटर्न मारतात बायल्या अरे भाई ये मला चिपळूणला सोड ना यार प्लीज यार हे भाऊ ऐक मी आहे ना भाऊ भीक मागत जाईल नाही तर मी रिक्षाने भाऊ चिपळूणला जाईल पाहिजे तर 3-4 हजार रुपये त्याला देईल पण तुम्हाला सोड मी चालत जातो मी वारी करतो वारी पण मला त्याच्यात नाही यायचं काय हा काय बोलली अरे एमआयडीसी जायला अरे MIDC कुठं आली आता इथं ती बोलली की 800 मीटर वर जाऊन युटर्न मारा MIDCच्या इथून MIDC कुठे MIDC सांगितलं परत नाही येणार माझी बाई मी दरवर्षी असं ब्लॉक करायला काहीतरी बोलतो बाई चल आता म्हणजे सूरजगावच्या पब्लिकला डेंजर जातो आम्ही गाडी बंद फिरतोय अरे पण माझी नाही लायकी बॉ खरं माझी खरंच नाही लायकी माझी इज्जत पण नाही मी दलिंदर आहे माझ्या लाईफ म्हणजे असं ना तुम्हाला असं वाटत असेल की बाई वाटत असेल सूरज वगैरे फिरतोय अरे काय बाई फोटो काढले अरे पण बाईची रिअलिटी सगळी वेगळी आहे असं आहे बोलतात ना लाईफ अशी एक वेगळीच चालू आहे म्हणजे ती लाईफ आहे ना अशी दलिंदराने चालू आहे पण त्यातनं पण मजा घेतोय आम्ही आता वाजलेले आहेत रात्रीचे 9 आणि खुशखबर नाही आणि असं म्हणजे आता मला समजलं काल रात्री आम्ही 10:30 वाजता निघालोय गाडीतनं ते आतापर्यंत गाडीतच आहोत कुठं बाहेर पण नाही गेलोय म्हणजे 24 आवर्स इन कार चॅलेंज पण झालेला आहे माझ्या लेकरानं कम्प्लीट ते बोलतात ना कोइन्सिडन्स तसा कम्प्लीट झालाय 24 आवर्स इन कार तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉगला मोठं करा